ब्रेकनंतर बघूयात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी जनसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चर्चा रंगली ती सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शाब्दिक फटकेबाजीची। सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून असं काही बोलून गेले की सभागृहात चांगलाच हास्य कल्लोळ बघायला मिळाला। पाहुयात नेमकं काय झालं। मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकलं तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय। या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय। तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही। म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडलं। यावर चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदानाच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचं आपण बघतोय। दरम्यान जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद झाला असून या विधेयकावरच्या शंका दूर केल्या असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेणारं हे विधेयक नाहीये, तर नक्षलवाद आणि माओवादी चळवळी संदर्भात हे विधेयक असल्याचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा फडणवीसांनी केला। दरम्यान ज्यावेळी हे विधेयक मांडण्यात आलं त्यावेळी कुणी या विधेयकाला थेट विरोध केला नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही, कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही, कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही, तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी ते काम करतायत। कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे, याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही।